मित्रांनो, रिअल फॅक्ट मराठीमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण ऐकणार आहोत ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली. विज्ञानाची चाड या एपिसोडमध्ये आपलं परत एकदा स्वागत. ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली, बिग बँग कसं तयार झालं याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. सुरुवातीला एकाच बिंदूमध्ये हे सगळं ब्रह्मांड सामावलेलं होतं आणि त्या बिंदूचं म्हणजे अतिशय सूक्ष्म बिंदूमध्ये अफाट अशी ऊर्जा होती, ज्याचा महाविस्फोट झाला, बिग बँग झालं. त्यातून विस्फोट झाल्यानंतर अनेक वायूंचं उत्सर्जन त्याद्वारे झालं. त्यामध्ये हिलियम आणि विशेषतः मूलभूत वायू ज्याला म्हणतात हायड्रोजन आणि हिलियम धूलकणं सगळीकडं पसरायला लागले. त्यातून अनेक ब्रह्मांड निर्मिती झाली. परंतु आपल्या कक्षेमधली जी गॅलेक्सी ब्रह्मांड आहे त्याच हिलियम आणि हायड्रोजनपासून एक तारा बनला, ते म्हणजे सूर्य. आता ब्रह्मांडाची उत्पत्ती केव्हा झाली, किती वर्षापूर्वी झाली, बिग बँग केव्हा झालं, तर जवळपास 13.8 अब्ज वर्षापूर्वी. सूर्य नावाचा तारा हा कधी निर्माण झाला, तर तो 5.4 अब्ज वर्षापूर्वी सूर्य ताराचा जन्म झाला, म्हणजे हायड्रोजनपासून. आणि त्यातूनच गुरुत्वाकर्षण निर्माण झालं. हळूहळू हे हिलियम आणि हायड्रोजनचे कण गोळा होत होत अनेक ग्रहतारे बनले. त्यातूनच आपला अर्थ म्हणजे पृथ्वीसुद्धा तयार झाली. परंतु सुरुवातीला ती आगीच्या गोळ्यासारखी असल्यामुळे ती अनंत प्रचंड उष्ण झाली. जेव्हा ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली त्या अगोदर ना वेळ होती, काळ होता, ना अवकाश होता. परंतु बिग बँग झाल्यानंतर वेळ अवकाश तयार झालो. त्यानंतर जवळपास 5.6 अब्ज वर्षापूर्वी हिलियम हायड्रोजन या धूलिकणापासून पृथ्वीची उत्पत्ती झाली. आणि ती आगीचा गोळा असल्यामुळे अगोदर ती उष्ण होती, परंतु हळूहळू जेव्हा ती ब्रह्मांडामध्ये फिरत होती तेव्हा सूर्यताऱ्याच्या जवळ आल्यानंतर एका ठिकाणी स्थिरावली आणि ती थंड झाली. काही ग्रह तारे या पृथ्वीवर आदळले आणि त्या पृथ्वीवर आदळल्यामुळे